मी विनोद नाटे. आपण बघताय भूमिपुत्र फाउंडेशनचे फेसबुक आणि यूट्यूब पेज. आज आपण नाशिकमध्ये मोनाली ताई ठाकर या ताईच्या घरी आलोय. त्या ताईने आपल्याकडे गेली 8 दिवसापूर्वी एक तक्रार दिली होती आणि तशीच तक्रार तिने नाशिक पोलीस आयुक्त साहेबांना पण दिली आणि तिने ती तक्रार एका खतं बनवणाऱ्या कंपनीच्या विरोधामध्ये दिली. त्यामुळे ही बातमी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. ताई, तू एका खतं बनवणाऱ्या कंपनीच्या विरोधामध्ये एक तक्रार दिली की तुझी फसवणूक झाली आणि तुला या ठिकाणी विनाकारण खोट्या नाट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलंय. आणि तू एका खरं तर ताई एका आदिवासी परिवारामधून येते. ती इंदापूरची आहे, मूळ पुणे, आणि ती आता लग्न करून ती नाशिकमध्ये नवऱ्याच्या घरी स्थायिक झाली. केली BSc ॲग्री झालेली ती आणि त्या डिग्रीच्या आधारावर तिने एका ठिकाणी नोकरी मिळवली. नोकरीसाठी दिलेले शैक्षणिक कागदपत्र त्या कंपनीच्या संस्थापकांना आणि त्या कंपनीतल्या भागीदारांनी वापरून तिच्या नावाने खोटं G2 लायसन, म्हणजे खते निर्माण करणारं जे एका कंपनीला जे लायसन लागतं ते लायसन तिच्या नावावर काढलं. आणि त्यानंतर जे विविध ठिकाणी महाराष्ट्रभर खतं विक्री झाली आणि त्यात बोगस खतं आढळले आणि त्यामुळे तिच्यावर गुन्हे दाखल झाले. आणि मग त्या सगळ्या गोष्टीने तिचं शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषण झालंय अशी तिने तक्रार दिली आणि फौजदारी कारवाई करण्याची तिने मागणी केलेली आहे. ताई, ही कोणती कंपनी आहे आणि तू त्या कंपनीच्या ह्या जाळ्यामध्ये कशी अडकली? ही गोल्डन अपॉर्च्युनिटी तथा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी नाशिक रोड नाशिकची कंपनी आहे. तर या कंपनीचे संस्थापक राम मुखेकर आहेत. त्याचे भागीदार 3 आहेत. एक वर्षा मुखेकर हे रामदास मुखेकर यांच्या मिसेस आहेत. दुसरे अनिकेत सहाने हे रामदास मुखेकर यांचे भाचे आहेत आणि तिसऱ्या सुलभा पाटोळे या रामदास मुखेकर यांच्या बहीण आहेत. तर माझा या चौघांविरुद्ध गुन्हा, मी जी काही तक्रार दाखल केली आहे ती या चौघांविरुद्ध आहे. कारण मी जसं प्रत्येक जण डिग्री झाल्यानंतर आपलं पुढचं करिअर काहीतरी सेट व्हावं या उद्देशाने आपण जॉबसाठी असो किंवा बिझनेससाठी असो यासाठी आपण पुढे जातो. तर अशा पद्धतीने मी जॉब सर्च करत असताना Naukri.com थ्रू मला त्यांच्या ऑफिसमधून कॉल आला होता रिसेप्शनिस्टचा. तर त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं नोव्हेंबर 2019 रोजी. तर मी तेथे इंटरव्ह्यूला गेले. माझा इंटरव्ह्यू रामदास मुखेकर कंपनीचे संस्थापक, त्यानंतर अरुण पाटोळे जे मॅनेजर आहेत कंपनीचे आणि टीम लीडर भाऊसाहेब खिंडार या ठिकाणी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी माझं लगेच सिलेक्शनही केलं. मला 2 दिवसात 17 नोव्हेंबरला त्यांनी मला माझं जॉईनिंग लेटर म्हणजे ट्रेनिंग लेटर दिलं आणि अवघ्या 3000 पगारामध्ये 3000 पेमेंट असतानाही मी ते जॉईन केलं होतं की काहीतरी माझ्या करिअरला पुढे कुठेतरी वळण भेटेल या हिशोबाने मी ते जॉईन केलं होतं. आणि जसं आपण जॉबला डॉक्युमेंट देतो तसे मी माझे डॉक्युमेंट त्यांना दिले होते. तर हे डॉक्युमेंट दिल्यानंतर रेग्युलर माझा जॉब चालू होता. म्हणजे आणि मी 2023च्या शेवटी काही गोष्टी मला पटत नव्हत्या. जसं की आणि जे माझे कलिग्स होते तर त्यांच्याच घरातला एक होता मुखेकर, तर तो आणि त्याबरोबर 2-3 मुली पण होत्या. तर हे लोक काय करायचे की मला सतत टॉर्चर करायचे. मग मेंटली सतत ते टॉर्चर होणं, आरोप होणं आणि सतत त्या आरोपांना आपण क्लॅरिफिकेशन करणं, मला याचा कंटाळा आला होता आणि मी तो जॉब सोडून दिला. तुम्ही तिथं काय काम करत होते? मी तिथे फक्त FCO फार्मर कोऑर्डिनेटर ऑफिसर म्हणजे कॉल सेंटर प्रमाणे जसं बाकीच्या सगळ्या कंपन्यांचं कॉल सेंटर असतं तसंच मी तिथे काम करायचे आणि यामध्ये फक्त माझं शेतकऱ्यांशी बोलणं एवढंच भाग होता. बाकी मी कुठेही व्यवस्थापक, पर्यवेक्षक किंवा त्या कंपनीचा कुठलाही बाकीचा म्हणजे भागीदार मी कुठेही नव्हते. मी फक्त एक काम करायचे, शेतकऱ्यांचे कॉल अटेंड करणे किंवा त्यांचा फॉलोअप घेणे हेच माझं मेन काम होतं आणि ते मी अगदी 2023 मार्च 6 पर्यंत मी तेच करत होते. नंतर या सगळ्या गोष्टींना कंटाळल्यामुळं मी त्यांचा जो मुलगा आहे प्रसाद मुखेकर यांच्याकडे मी माझं जे रेजिग्नेशन लेटर होतं तर ते मी जमा केलं आणि तिथे पेमेंट वाढ ही खूप कमी झाली होती. म्हणून मग मला छान दुसरीकडं एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉब भेटला. मला तिथली ऑफर आली तर मी हे सोडलं आणि लगेच 13 तारखेला 4-8 दिवसात दुसरीकडे जॉईन झाले. ताई, तुला हे कधी समजलं की त्यांनी तुझ्या शैक्षणिक कागदपत्रांचा दुरुपयोग करून G2 लायसन, जे कंपनीसाठी खतं बनवणाऱ्या एखाद्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचं असतं, ते लायसन त्यांनी तुझ्या नावावर काढलं, हे तुला केव्हा समजलं? म्हणजे मी जॉब सोडल्यानंतर मे महिन्यात 23 तारखेला मला एका शेतकऱ्यांचा कॉल आला होता
तर म्हणजे माझी ओळख बऱ्याच शेतकऱ्यांची डिस्ट्रीब्युटरशी झाली होती. त्यातून मला एक कॉल आला, म्हणे मोनाली ठाकर तुम्हीच ना? म्हटलं हो. तर ते मला बोलले की जे तुमच्या नावचं लायसन्स आहे कंपनीचं, तर त्या रद्द झालेले. मग थोडंसं मी पण गोंधळात होते की नक्की हा प्रकार काय आहे. मी त्यांना असं सांगितलं की नाही सर, तुमचा काही गैरसमज होत असेल, कधीच लायसन्स काढलेलं नाहीये. तर मग ते बोलले की मी तुमच्या व्हॉट्सअपला त्याचे सगळे डॉक्युमेंट पाठवतो. मग कृषी आयुक्त पुणे यांच्याकडून जे लायसन्स रद्द झालं होतं त्याची एक PDF आणि त्या G2 लायसन्सची PDF मला तेव्हा भेटली. आणि पण जे रद्द व्हायला हवं होतं, बरोबर, जर एखादा आपल्या बाबतीत चुकीची गोष्ट झाली तर ते आपण कॅन्सल करण्याच्याच मागे असतो. मी ते रद्द झालं म्हणून मी तो विषय सोडून दिला की ठीक आहे. आणि मी माझ्या दुसऱ्या ज्या जॉबमध्ये होते ते मी कंटिन्यू करत होते. मग नंतर तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय तुम्हाला केव्हा समजलं? मला 10 जुलै 2023ला, मागच्या काही 2-3 महिन्यापूर्वी, मी सकाळीच असं व्हॉट्सअप माझं ओपन केलं आणि मला माझ्या नातेवाईकांकडून एक मेसेज आला होता. तर ते एक कात्रण होतं पेपरचं. त्या पेपरमध्ये त्या कात्रणात असं होतं की यवतमाळ कळंब येथे मोनाली ठाकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मग मी ते पूर्ण वाचलं तर मला कळालं की जे G2 फॉर्म म्हणजे जो काही ते डॉक्युमेंट होते माझे रद्द झालेले, तर त्याच ह्याच्यानुसार माझ्यावरती केस झालेली आहे. मग जर डॉक्युमेंट रद्द झाले तर मग माझ्यावर केस कशी झाली, हा माझा पहिला प्रश्न होता. पण मग मी तेव्हा एवढी घाबरून गेलेले होते की मी पटकन माझे वडील, माझे भाऊ, म्हणजे माझ्या नातेवाईकांना, माझे जिजू यांना सगळ्यांना गोळा केलं, इकडं घरी बोलवलं आणि त्यांना हा झालेला प्रकार सांगितला. तर हे लोक दुसऱ्या दिवशी सगळे माझे नातेवाईक राम मुखेकर यांच्या ऑफिसला गेले. तिथे गेल्यानंतर मग त्यांनी डायरेक्ट जाब विचारला की माझ्या मुलीचं इथं नाव आलंच कसं काय, जर तिनं कधी असं काही बेकायदेशीर कृत्य केलं नाही आणि माझ्या मुलीचं करिअर चालू असताना कुठेतरी केसमध्ये नाव येणं म्हणजे ही काय गोष्ट चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही लायसन काढायला परवानगी पण दिलेली नव्हती? हो, आणि कुठे सह्या वगैरे पण केलेल्या म्हणजे G2 लायसन काढायला ज्या कृषी आयुक्तांकडे आपण एक 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती बॉन्ड, आता आपण बघितला तो बॉन्ड, त्या बॉन्डवर पण तुमच्या सह्या नाहीये. विषय हा होता की जेव्हा माझे आई म्हणजे घरचे तिथे गेले होते तर ते काय बोलायचे की आम्ही यातून तिला बाहेर काढू, आम्ही तिला बेल पण देऊ, आम्ही तिला या केस मधून नाव पण बाहेर काढू, जे लायसन्स होतं ते तिच्याच नावावर होतं ते चेंज पण करून देऊ, असं ते म्हणायचे, म्हणजे आश्वासन द्यायचे. पण यामध्ये ते एकदा दोनदा असे बोलले की नाही, तिने आम्हाला सह्या दिलेल्या आहेत. हे लायसन तिच्या नावावर कसं काढलं हे विचारल्यावर त्यांनी काय सांगितलं की तिने संमतीने हे झालंय आणि तिने सह्या दिलेल्या आहेत. मग माझे घरचे मला सतत विचारायचे की तू कुठे सह्या दिल्या, कुठल्या बॉन्ड पेपरवर दिल्यात का, किंवा कुठे अजून दुसरीकडे सह्या दिलेत का, तुला कधी कोर्टात नेलं म्हणजे कचेरीत नेलं होतं का, किंवा कुठल्या ॲडव्होकेटकडे नेलं होतं का, असं ते विचारायचे. मग मला एक गोष्ट क्लिक व्हायची की नाही, काही जरी झालं तरी मी बॉन्ड पेपरवर सह्या बिलकुल केले नाहीत, हे फिक्स होतं आणि हे माझ्या मनात मला माहिती होतं. त्यामुळे मी माझ्या घरच्यांना सांगितलं की नाही, मी सह्या नाही केलेल्या आहेत. पण आम्ही मग बेल होईपर्यंत थांबलो आणि बेल झाल्यानंतर एक दिवस मला तिकडचे जे पोलीस आहेत तर त्यांचा कॉल आला होता. तर आम्ही कळंब यवतमाळ इथल्या पोलीस स्टेशनला गेलो. तिथं गेल्यानंतर मी जो कॉल सेंटरला काम करते, माझा या कंपनीशी कुठल्या डॉक्युमेंटशी काही संबंध नाही हे मी त्यांना सांगितलं. आणि तेव्हा तिथल्या पोलिसांना कळालं की कंपनीचे संस्थापक कोणी दुसरे, कंपनीचे भागीदार कोणी दुसरे आणि केस कोणावर दुसऱ्यावर झालेली आहे. मग त्यांना हा प्रकार आम्ही जो काही आहे खरा तो सांगितला आणि आम्ही रिटर्न आलो. लगेच 2 दिवसात आम्ही कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे माझ्या पप्पांनी मीटिंग केली आणि तिथे त्यांनी सांगितलं की ह्या माझ्या मुलीने सह्या केलेल्या नाहीयेत, हे खोटं लायसन्स काढलेलं आहे तिच्या डिग्रीचा सर्टिफिकेटचा चुकीचा वापर करून. मग मला आयुक्तांचा एक दिवस कॉल आला होता. ते बोलले की तुम्ही या आणि ही सही चेक करून जा की ही तुमची आहे की नाही. मग मी 1-2 दिवसामध्ये मी कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे गेले. तिथे जाऊन आम्ही जो माहिती अधिकार असतो याच्या खाली ते एक जे बॉन्ड पेपरवर माझी सही होती त्यांनी खोटी दाखवलेली, ती सही पाहिली तर ती सही पाहता क्षणी मला समजलं की ही सही माझी नाही. हे कोणीही सांगेल, म्हणजे जे डॉक्युमेंट कोणी जरी येऊन पाहिलं, तुम्ही जरी पाहिलं तर मला लगेच समजून आलं की ही साईन माझी नाहीये. तर मग ती साईन माझी नाही हे आम्हाला फिक्स झालं की हे मी केलेलं नाही, हे सगळं खोटं झालंय. मग तेव्हा आम्हाला हे सगळं कळालं. मग माहितीच्या अधिकाराखाली त्या कंपनीची पूर्ण फाईल तिथली आम्ही काढून घेतली आणि त्यानंतर मग मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की हा प्रकार झालेला आहे. म्हणजे एकंदरीत काय झालंय की ह्या ताईला जेव्हा तिचे शैक्षणिक पेपर तिने नोकरीच्या निमित्ताने तिथे दिले आणि त्याचा दुरुपयोग करून त्यांनी G2 लायसन काढलं,
हे त्यांना समजलं. त्यावेळेस त्यांनी जाब विचारला तर समोरून असं सांगितलं की तू सह्या आम्हाला दिलेल्या आहे. त्यामुळे ती कन्फ्यूज झाली की आपण नेहमी कामाच्या निमित्ताने कुठे सह्या घेत असतील, त्याच्यात मी सह्या तर नाही केल्या. त्यामुळे तिने माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज करून आणि त्या कंपनीची पूर्ण फाईल मागवली आणि त्यातून एक भयानक सत्य पुढे आलं. म्हणजे नाशिकमधला जो नोटरी आहे त्याने सुद्धा बनावट नोटरी केले. मग ह्या माध्यमातून एक मोठा या ठिकाणी प्रश्न उभा राहतो की हे बघा, एक आदिवासी युवती आहे, युवक तरुण, एक तर आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, त्यात बोटावर मोजण्या इतके तरुण मुलं मुली शिकलेत आणि त्यांचं भविष्य जर अशा बोगस उद्योजकांच्या जर हातात सापडलं तर ते भविष्य कसं खराब होतंय. ते आता ही मोनाली ठाकर त्याचं उदाहरण आहे. आणि म्हणून मी या माध्यमातून विनंती करतो की ज्या आयुक्तांनी ते G2 लायसन दिलं त्या आयुक्तांनी हे जराही व्हेरीफाय केलं नाही की ही जिच्या नावावर लायसन काढलं जातं ही ती आहे की नाही, तिचं आय कार्ड वगैरे काहीतरी पाहिलं असेल ना, ते पाहिलं नाही, लायसन इश्यू केलं. आणि त्यानंतर जेव्हा एका शेतकऱ्याच्या तक्रारीवरून ते लायसन बंद झालं, त्यानंतर परत 2 महिन्यामध्ये परत सुरू झालं. मग परत सुरू करताना हिच्या सह्यांची गरज नाही पडली का? आणि ते दुसरं लायसन्स माझ्याच नावावर सुरू झालं. हो, म्हणजे तिच्याच नावावर लायसन्स परत सुरू झालं. म्हणजे मग हे कसं काय गौरबंगाल आहे. आणि ज्या नाशिकच्या नोटरी केलंय, वकिलाकडे कधी गेली होती का? नाही, मी त्या कंपनीच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर कधीही कुठल्या ऍडव्होकेटला जाऊन भेटलेली नाहीये किंवा मला बॉन्ड पेपर दाखवला आणि पुढे मी साईन केला असं आज तागायत कधी झालेलं नाही. म्हणजे नोटरी तुझा जो पेपर आहे त्याच्यावर तुझ्या सह्या नाही. म्हणजे ते सुद्धा बनावट. म्हणजे मोनाली ठाकर नावाची कुठली तरी एखादी महिला उभी करून आणि ते खोटे पेपर काढून आज तिच्या नावावर G2 लायसन्स काढलंय. आणि त्या माध्यमातून बरं यवतमाळला जो तुझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे तुझ्यावर म्हणजे त्या कंपनीवर, आणि तो त्याच्यामध्ये आरोपी खरं तर कंपनीचा संस्थापक आणि ते भागीदार असायला पाहिजे होते, परंतु ते झाले ही बिचारी मोनाली ठाकर. तर मग तो गुन्हा का झालाय, म्हणजे काय नक्की घडलं काय तिथं? मुळात जे मटेरियल पकडलं गेलं ते खताच्या गोण्यांचं होतं. तर खतांच्या गोण्यांसाठी जो ओ फॉर्म असतो कंपनीचा, तो ओ फॉर्म राम मुखेकर यांच्या मिसेस वर्षा मुखेकर यांच्या नावावर आहे. बरोबर, म्हणजे गुन्हा खरं तर त्यांच्याच नावावर दाखल व्हायला पाहिजे होता. परंतु अजून एक मला म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये गुन्हा काय घडलाय तिथं? म्हणजे लायसन रद्द असताना महाराष्ट्रभर विक्री करत होते, त्यात ते पकडलं. हो, तो एक. दुसरी गोष्ट, कुठलेही तिथल्या लोकल व्यक्तींकडे केमिकल विक्रीचे जे परवाने असतात तर ते कोणाकडेही नव्हते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांनी लॅबमध्ये हे जे त्यांचं खत आहे ते जेव्हा चेक केलं, त्याचा माझ्याकडे रिपोर्ट आहे. काय रिपोर्ट मध्ये काय लिहिलंय? आणि त्या रिपोर्टचा रिमार्क असा आहे, द सॅम्पल इज नॉट अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन अँड फेल्स इन मॉइश्चर, CN रेशो, pH, कंडक्टिव्हिटी. म्हणजे हे जे काही कृषी अमृत नावाचं जे खत आहे तर ते मॉइश्चर, CN रेशो, pH, कंडक्टिव्हिटी यामध्ये फेल झालेले. म्हणजे झालं म्हणजे हे खत जर शेतकऱ्यांनी टाकलं तर त्यांचं उत्पादन खराब होऊ शकतं, म्हणजे त्यांचं नुकसान होईल. आणि अशीच तक्रार बागलाण तालुक्यामध्ये सतीश भामरे या शेतकऱ्याची सुद्धा पेपरला मी बातम्या वाचल्या. त्या शेतकऱ्याचे मला फोन आले, पूर्ण डाळिंबाची बाग पडून गेली. म्हणजे ह्या कारणामुळे ते सडलं. हो, आणि तसे गुन्हे दाखल झाले, तक्रारी पण आल्या. आणि त्याने पण तुझ्या विरोधामध्ये आता कंझ्युमर कोर्टामध्ये 1.5 करोड रुपयाचा दावा आहे त्याचा. कोणता? ह्या ताईच्या याच्यावर. नोकरीला तू तिथं होती, तुला दर महिन्याला, 4 महिन्याला, 6 महिन्याला तुझं प्रमोशन झालं, त्याचे पण तिच्याकडे लेटर आहे. आणि तिने ह्या सगळ्या पुराव्यांसह नाशिक पोलीस आयुक्त साहेबांकडे तक्रार अर्ज दाखल केलाय की या बनावट कंपनीवर, म्हणजे बनावट कंपनी म्हणावं लागेल, कारण ते लायसन जे महत्वाचं आहे खतं निर्माण करताना जे G2 लायसन लागतं ते हिच्या नावावर आहे आणि त्याला तिची सहमती नाहीये, तिच्या तिच्या सह्याही नाहीये. बनावट कुणीतरी व्यक्ती उभी करून बनावट लायसन काढलं, असं ह्या बनावट कंपनीवर तिने कारवाईची मागणी केली. ताई, तू आता ह्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय आव्हान करशील? मी सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छिते की जे G2 लायसन्स सध्या कंपनी वापरत आहे त्या लायसन्ससाठी माझी सही नाही. त्यामुळं, आणि जरी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं जातं की ते G2 लायसन्स मोनाली संतोष ठाकर हिच्या नावावर आहे, तर ते माझं डुप्लिकेट सगळं केलेलं आहे. त्यामुळं मी डायरेक्ट सांगेल की कुणीही हे प्रोडक्ट वापरू नका.
आणि जर तुम्हाला हवे असतील तर त्या प्रोडक्टचे रिपोर्ट आहेत आमच्याकडे, जे तुम्ही खतं वगैरे वापरताय, लिक्विड वापरताय, त्याचे आमच्याकडे रिपोर्ट आहेत. नाशिकला काढलेले आहेत, यवतमाळला काढलेले आहेत, तुम्ही माझ्याकडून बघू शकता. आणि आत्ताच सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांना ज्यांना हे आतापर्यंत तुम्हाला रिझल्ट न येणं किंवा काही डिस्ट्रीब्युटर कर्ज मला तुम्ही जे फोन करून सांगता की मॅडम आम्हाला रिझल्ट नाही आले, तुम्ही शेतकरी तुम्हाला फोन करताय? हो, मागच्या काही दिवसांपासून एका व्हिडिओमध्ये माझं नाव आणि नंबर व्हायरल झाला होता. तर त्या मार्फत मला खूप साऱ्या शेतकऱ्यांचे आणि डिस्ट्रीब्युटरांचे कॉल येत आहेत की जे एक्स डिस्ट्रीब्युटर असतील किंवा जे रनिंग मध्ये डिस्ट्रीब्युटर असतील त्यांचे मला कॉल. कंपनी आता पण रनिंग मध्ये? हो, ती कंपनी तुझ्याच नावाने रनिंग मध्ये? हो, अजूनही ते म्हणजे माझ्याच नावाने. या ताईने तक्रार अर्ज केले तरी ते G2 लायसन्स ताईच्याच नावावर आहे आणि तिच्या आता सगळ्या शेतकऱ्यांचे तिला फोन येत आहे. आणि आता ह्या माध्यमातून तू सगळ्यांना काय सूचना देशील, काय खबरदारी घ्यावी? मी एकच सांगेल की हे वापरू नका. हे G2 लायसन्स जे माझ्या नावावर तुम्हाला सगळीकडे पब्लिश झालेलं दिसतंय, तर त्या माझ्या खोट्या सह्या घेऊन केलेलं आहे. तर आणि माझ्याकडे रिपोर्ट आहेत की प्रोडक्ट मध्ये सतत सगळीकडे जे 2-3 ठिकाणी चेक केले तिथं फेल आहेत. तर मी डायरेक्ट सांगेल की वापरू नका. आणि जर समजा तुम्ही वापरत असाल तर त्या झालेल्या तुमच्या नुकसानीसाठी राम मुखेकर, नंतर त्यांचे तिन्ही भागीदार वर्षा मुखेकर, अनिकेत सहाने आणि सुलभा पाटोळे हे 4 जण असतील. यानंतर त्या गोष्टीसाठी कुणीही शेतकऱ्यांनी मला जबाबदार धरू नये. जसं मला शेतकऱ्यांच्या काही शेतकरी मला सांत्वनासाठी कॉल करायचे, काही डायरेक्ट मला हे करायचे की मॅडम तुमचं काय आहे, आम्हाला त्रास झाला. तिला अनेक अशा घटना, आता ती काही बोलू शकत नाही त्याच्यामध्ये, तिला अक्षरशः काही शेतकऱ्यांनी शिव्या घातल्या की तुमचं खत वापरल्यामुळे आमचं नुकसान झालं, माझं कोणाचे द्राक्षाचं नुकसान झालं, कोणाचं टोमॅटोचं नुकसान झालं, कोणाचे डाळिंबाची बाग. अरे एकतर ह्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये एकतर शेतकऱ्याची भयान अवस्था आहे. 1500 रुपयाचा किराणा सुद्धा त्याला घेता येत नाही. हे सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला हमीभाव देत नाहीये. म्हणजे त्याने पिकवलं, ते उगवलं तर ते टिकेल का नाही इथून प्रश्न उभा राहतो. टिकलंच तर भाव मिळेल का नाही इथून, हा तो दुसरा प्रश्न आहे. परंतु काळ्या आईच्या उदरात शेतकऱ्यांना घाम गाळून सोन्यासारखं लेकरावानी सोनं पिकवायचं आणि हे असे बोगस खतं घालून जर त्याचं नुकसान होत असेल तर अशा कंपन्यांवर एक कडक कारवाई झाली पाहिजे. पुण्याचे जे आयुक्त आहे, कृषी आयुक्त जे महाराष्ट्रामध्ये G2चे लायसन्स देते, यांच्या कामाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण हे लायसन्स इश्यू झालं कसं? ज्या व्यक्तीच्या नावावर इश्यू झालं तिची परवानगी नाही, तिच्या सह्या नाही आणि परत रद्द झालं. शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे ते रद्द झालं होतं ना. हा, मग ते रद्द झालं, परत ते लायसन्स सुरू कसं झालं? आणि मग त्यासाठी तिची आवश्यकता नव्हती का? मग या कृषी आयुक्तांनी कोणत्या बेसवर ते लायसन्स परत इश्यू केलंय, सुरू केलंय? आणि म्हणजे शेतकऱ्यांना, आणि परत अजून एक, माननीय धनंजय मुंडे साहेब, मी तुम्हाला हातून विनंती करतो, तुमच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भातच तक्रारी दिल्या. त्या तक्रारीची तुम्ही फक्त तात्काळ चौकशी करून कारवाई करा म्हणून आयुक्ताला पाठवलं. पण आयुक्ताने काय केलं? अहो, या महाराष्ट्रामध्ये कुठेही शासकीय लॅब अशा अद्यावत नाही, सुरू नाही. शासकीय लॅबमध्ये तपासणी होत नाही. मग याचा फायदा हे बोगस कंपन्या स्थापन करून आणि बोगस खतं बनवणाऱ्या कंपन्यांना होतो. मग याचा अर्थ आम्हाला कधी असं वाटतं की सरकार ह्या कंपन्यांबरोबर जुळतं मिळतं घेऊन शेतकऱ्याला लुबाडत तर नाहीये ना. कारण यांच्यामध्ये जे खताचे जे रेशो आहे, त्यांनी जे खताचे रेशो इथे दिले ते समजा त्याचे ते कंटेंट तपासणी केल्यावर ते प्रमाणे सापडती नाही. म्हणजे मग बोगस खतं आहे. मग असे बोगस कंपन्यांवर कारवाई करायला सरकारकडे अशा लॅब आहेत का? त्या लॅब वर्किंगमध्ये आहेत का? म्हणून मी या माध्यमातून माननीय धनंजय मुंडे साहेबांना विनंती करतो की महाराष्ट्रातील ज्या काही खतांच्या कंपन्या असतील त्या सगळ्या खतांच्या कंपन्यांचे प्रमाणे तपासून घ्या. बियाण्यांच्या पण कंपन्यांचे तपासून घ्या. रोज मला अनेक फोन येतात, बियाणे खराब बोगस निघाले. अरे एक पीक माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं ना, नुसतं पीक नाही होत, त्याचं वर्ष वाया जातं. संत तुकाराम महाराज म्हटलंय, मडे झाकून या करीती पेरणी, कुंब्याची वाणी लवला आहे. अरे हा शेतकरी आहे ना, जर एखादं पीक जमीन वाफावर आली आणि पेरणी करायची आणि घरात कोणी मेलं ना, मड झाकून ठेवतो. कारण त्याच्यात ते वर्ष वाया जाणार असतं. मड झाकून तो पेरणी करतो का? त्याचं वर्ष वाया जाऊ नये. आणि अशा अन्नदात्या, निर्मात्या ह्या शेतकऱ्याला जर कोणी नाडत असेल, माननीय कृषी मंत्री साहेब अशावर कडक कारवाई करा. अशा बोगस कंपन्या बंद करा. आणि सगळीकडे जिथे जिथे आणि शेतकऱ्याचं नुकसान झालंय ह्या कंपनी मालकांच्या चल अचल सगळ्या संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. एवढीच मी या माझ्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय.
मला या गोष्टीमध्ये न्याय भेटावा यासाठी मी CP ऑफिसला जी काही माझी तक्रार दिली आहे तर त्यातून मला न्याय भेटावा एवढीच अपेक्षा आहे. कारण माझं करिअर आहे पुढे, मला माझं करिअर करायचंय. प्रत्येकाचं जसं नाही, स्वप्न असतं तसं बरोबर आहे. म्हणजे माझं आता तुझ्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे तू ब्लॅकलिस्ट झाली. ओके. हा. म्हणजे तुझी डिग्री तिने बघा एक तर पोटाला चिमटा घेऊन वडिलांनी तिला BSc ॲग्री केलंय. का केलंय? ती शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करेल, कुठेतरी तिला तिचा स्वतःचा काही कारखाना उभा करता आला असता, काहीतरी करता आलं असतं, परंतु आज ती ब्लॅकलिस्टेड झाली. मग आता तिचं नाव खराब झालं, नातेवाईकांमध्ये पेपरला बातम्या आल्या. अहो सासूरवासीने तिला कुटुंबामध्ये संसार मोडायची वेळ आली. तिने जेव्हा मला फोन केला, माझ्याकडे अर्ज घेऊन आली, ती रडली अक्षरशः की मला तिला आत्महत्येसारखे विचार मनात आले. मग तिला समजावलं आणि ताई अजिबात काळजी करू नको, वाईट विचार मनात आणू नको, जीवन तर अजिबात संपवायचं नाही, लढायचं. हे आपल्याला शिकवले छत्रपती शिवाजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, राघोजी भांगरे या सगळ्या महान नायकांनी आपल्याला एक असा चांगला धडा दिलाय की आपण लढायचं. आणि नक्की तुला न्याय मिळेल आणि ज्यांनी तुला फसवलंय त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशीच मी या माध्यमातून सरकारकडनं अपेक्षा करू. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.